हंबीरराव एकदा मोहिमेवर निघाले की त्यांचा आवेश काही औरच असायचा. मोहीम आणि हंबीररावांचं नातं शौर्याच्या बळकट दोऱ्यांनी बांधलं होतं. रणांगणावर कोणत्याही प्रकारची घाई किंवा वेडसाहस करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. नियोजनाशिवाय ते शत्रूसमोर उभे राहत नसत. म्हणूनच कोणत्याही मोहिमेत त्यांची चूक होत नसे. ऐनवेळी जर काही अडचण आली तरी त्याच्यावर तोडगा काढण्याचं काम त्यांचं डोकं झटपट करायचं. इतका त्यांचा मेंदू रणांगणातील युद्ध नामक प्रसंगांशी जोडला गेला होता. हंबीररावांना स्वतःवर विश्वास होताच, पण आपल्या मराठी सैनिकांवर सुद्धा होता. त्याच विश्वासावर हंबीरराव सरसेनापती झाल्यानंतर अनेक मोहिमा त्यांनी सफलरित्या फत्ते केल्याची नोंद सापडते. सरसेनापती असूनही हंबीररावांना अहंकार नव्हता. त्यांच्या दृष्टीने स्वराज्य आणि स्वराज्य हेच सत्य होतं. स्वराज्यासाठी आपला प्राण तळहातावर घेऊन ते लढले आणि जगले. त्यांचा शिवाजीराजे, संभाजीराजे आणि स्वराज्य यांना भक्कम पाठिंबा होता. तो पाठिंबा त्यांनी आपल्या शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत काढला नाही. मोगल सरदार कुलीज खान याच्याबरोबर सरफराज खान, यलबर्गा खान व एक राजपूत सरदार किशोरसिंग हाडा 7,000 सैन्यासह मराठ्यांवर स्वारी करण्यासाठी निघाले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील खवासपूर या ठिकाणी आले. खवासपूर भीमा नदीपासून 130 किलोमीटरच्या परिसरात आहे. संभाजीराजांचे 20,000 स्वार हंबीरराव आणि विठोजी यांच्या अधिपत्याखाली मोगलांशी लढण्यास तयार झाले. या मोगलांवर हल्ला करून नेहमीप्रमाणे मराठी डोंगरात लपून बसले. औरंगजेबाला कुलीज खानाने मात्र खरी गोष्ट कळवली नाही. त्याने एक अर्ज पाठवला. त्यात त्याने लिहिले, शत्रूच्या जमतीस उत्तम तंबी देऊन बादशाही सुदैवाने मोठा विजय मिळवला. शत्रूचे लोक इतके मारले की शाबेहुनूतप्रमाणे दिवस उजाडला. बादशाही चाकर कृपेचीच आशा करीत आहे. त्याच्या या पत्रावर औरंगजेबाचा विश्वास बसला नाही. त्याने एक चोख प्रश्न विचारला, तो म्हणजे शत्रूच्या लोकांना जर मारले तर बादशाही लोक कामाच कसे आले? शिवाय तो आजमशहाकडे का परत आला? चाकर खोटे बोलणार नाही असं तो म्हणाला. पण औरंगजेबाला या विजयाची अजिबात खात्री नव्हती. औरंगजेब खूप धूर्त आणि चाणाक्ष होता. त्याला या बातमीत घोळ आहे असे जाणवलं. कारण या मोहिमेवर स्वतः हंबीरराव होते. हंबीररावांचं नेतृत्व आणि मोगलांचा विजय या दोन गोष्टींचा औरंगजेबाच्या दृष्टीने मेळ बसत नव्हता. बातमीतील घोळ बादशाच्या लक्षात आला. यावरूनच कळतं की हंबीरराव किती लष्करी ताकदीचे माणूस होते. कुटील राजकारण औरंगजेबाच्या रक्तातच होते. युद्धात कोणत्या दिशेने वारं वाहिलं हे वारं होंगून त्याला कळत असे. या मोहिमेत हंबीरराव होते म्हणजे युद्धाचे वारं कसं वाहिलं असेल हा औरंगजेब जाणून होता. याचाच अर्थ त्याला हंबीररावांच्या ताकदीचा आणि नियोजनाचा चांगला अंदाज होता. म्हणून त्याचा या पत्रातील बातमीवर विश्वास बसला नाही. दिनांक 20 नोव्हेंबर 1682च्या सुमारास मोहम्मद आझम हा कोल्हापूरजवळ असलेल्या पन्हाळ्याच्या अलीकडे 10-12 मैलांवर पोहोचला होता. शहजाद्याने फिरोजखान आणि अनूप सिंह यांना फौजेसह डेऱ्याच्या पिछाडीवर ठेवलं. कारण मराठे कधी कुठून येतील याचा भरोसा नव्हता. हंबीररावांच्या 20,000 स्वारांपैकी 5,000 स्वारांनी डेऱ्याच्या पिछाडीवर हल्ला चढवला. फिरोजखान जखमी झाला. कुलीज खानाने खूप प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. बरेच मोगल सैन्य धारतीर्थी पडलं. दिनांक 25 डिसेंबर 1682 रोजी हंबीरराव 15,000 फौजेनिशी मोगली मुलकात शिरले. मराठ्यांचा मोगल सरदार कुलीज खान, हसन अली खान, राव अनूप सिंह, अनिरुद्ध हाडा व सरफराज खान यांच्याशी आमनेसामने युद्ध झालं. आझम याने मोहिमेची जी हकीकत पत्रातून औरंगजेबाला कळवली ती अशी होती. मराठ्यांच्या 800 लोकांना मारले व 700 लोकांना जिवंत पकडले. त्यांची छत्री, निशाण, बंदुका इत्यादी हाती लागले. बहुतेक बादशाही लोक कामास आले व जखमी झाले. कुलीज खानास बंदुकीची जखम झाली. मोठा विजय प्राप्त झाला. या पत्रावरून आझमने बहुतेक लोक कामास आले असं लिहिलं होतं. याचा अर्थ मोगल सैन्याचा या मोहिमेत पूर्ण पराभव झालेला आहे हे चाणक्य औरंगजेबाने ओळखलं. आपले 2 सेनापती जखमी झाले आहेत आणि बहुतेक लोक धारतीर्थी पडले आहेत हे माहीत असूनही आझमच्या मनातील मराठ्यांची लढण्याची खुमखुमी जिरली नव्हती. औरंगजेबाकडून बक्षिसाची रक्कम काढण्यासाठीच आझमचा हा प्रयत्न चालू होता. यासाठी तो पुन्हा मराठ्यांशी आमनासामना करायला तयार होता. याच हेतूने तो कोल्हापूर, पन्हाळा या भागात फिरत होता आणि हल्ला करण्याची संधी मिळते याची वाट पाहत होता. ही बातमी हंबीररावांच्या कानावर आली. ते लगेच आझमचा बंदोबस्त करण्यासाठी निघाले. आझमला एकदा पराभवाची गुटी पाजली तर या ऐकत नाही याचा हंबीररावांना संताप आला होता. आता त्याला चांगलाच धडा शिकवायचा हे मनाशी पक्के ठरूनच ते आझमवर चालून गेले. हंबीररावांनी त्याला गाठलं आणि त्याच्या पाठीमागे असे पडले की आझम युद्धाच्या तयारीत होता तरी पिछाडीला गेला. हंबीररावांनी त्याला पार भीमा नदीच्या पलीकडे पळवून लावलं. शत्रूस एकदा चोप देऊनही ऐकत नाही म्हटल्यावर
हंबीररावांसारख्या रणांगणावर चपळाईनं आणि त्वेषाने फिरणाऱ्या सेनापतीनं आजमला चांगलीच धूळ चारली. मोगल आणि मराठे यांच्यातील या युद्धाबद्दल जेदे शकावलीत अशी नोंद आहे. शके 1604 दुदंबी, नाम संवत्सरे माघ मासी, सुलतान आझमशाह येऊन कोल्हापूर पोहतो धावीला, त्यास हंबीररावांनी फिरावून भोवऱ्यापलीकडे लावली. सन 1682चे साल हे साल मराठ्यांसाठी खूप दगदगीचं गेलं. संभाजीराजाने हंबीरराव यांच्या तलवारीला या वर्षात अजिबात उसंत मिळाली नाही. हंबीरराव मोगलांशी चांगलीच ससेहोलपट करत होते. या सगळ्या चकमकीत मोगलांचे बरेच सैन्य कामी येत होतं. चौथाई वसुलीसाठी मराठे मोगल प्रांतात तुकड्या तुकड्यांनी छापे मारून वसुली करीत होते. तिकडे मोगल सैन्य मराठ्यांची ठाणी काबीज करण्यासाठी धडपड करीत होते. मराठ्यांपुढे औरंगजेबाचे सैन्यबळ, तोफा, दारुगोळा, आर्थिक बळ हे सगळंच खूप अवाढव्य होतं. एवढी प्रचंड ताकद असलेला औरंगजेब मराठ्यांच्या युद्धनीतीमुळे जेरीस आला होता. औरंगजेबाच्या अवाढव्य शत्रूला तोंड देताना मराठ्यांची दमछाक होत होती. सरसेनापती असो की पायदळातील साधा सैनिक, प्रत्येकजण आपल्या जीवाची बाजी लावून लढत असे. म्हणून मराठ्यांना औरंगजेबाच्या मनात धडकी भरवता आली आणि त्याच्या तोंडचं पाणी पळवता आलं. औरंगजेबाचे मातब्बर सरदार रहुल्ला खान, शहाबुद्दीन खान, बहादूर खान, रणमस्त खान या सगळ्यांना शंभूराजे आणि हंबीरराव यांनी पूर्ण जेरीस आणलं होतं. औरंगजेब एवढा सामर्थ्यशाली असूनही त्याला काय करावं हे कळत नव्हतं. मराठ्यांना काबूत आणण्यासाठी कोणती खेळी खेळावी हे त्याला उमगत नव्हतं. औरंगजेबाची सद्य परिस्थिती कशी झाली आहे हे कारवारकर इंग्रजांनी सुरतकरांना पत्राहून कळवलं होतं. हे पत्र लिहिलं होतं दिनांक 30 जुलै 1682 रोजी. मोगल बादशाह संभाजीराजाविरुद्ध इतका चिडला आहे की त्याने आपल्या डोक्याची पगडी खाली उतरवली आणि शपथ घेतली की त्याला मारल्याशिवाय किंवा राज्यातून हाकलून दिल्याशिवाय मी ती डोक्यावर घालणार नाही. मराठ्यांना सामदाम दंडभेद करूनही काही उपयोग होत नाही. ते घाबरत नव्हते आणि त्यांचे हल्लेही थांबवत नव्हते. हे बघितल्यावर नैराश्यातून आणि चिडून औरंगजेबाने ही प्रतिज्ञा केली होती. या वेळेपर्यंत औरंगजेबाला दक्षिणेत येऊन 1.5 वर्ष झालं होतं. प्रचंड संपत्ती आणि सैन्यबळ घेऊन दिल्लीहून निघताना औरंगजेबाला मराठ्यांनी आपल्यासमोर गुडघे टेकायला लावणं ही गोष्ट इतकी कठीण असेल याची कल्पना आली नव्हती. एका सम्राटाने संभाजीराजांना पकडण्यासाठी आपल्या डोक्याची पगडी काढून ठेवली. यातच मराठ्यांचं शौर्य आणि यश दिसून येतं. औरंगजेब दक्षिणेत असूनही संभाजीराजाने हंबीरराव यांच्या आणि मराठ्यांच्या सेनेच्या पराक्रमाचा चौघडा सगळ्या महाराष्ट्रात घुमत होता. याच वेळी शंभूराजांनी रामसिंगाला पत्र पाठवलं. त्यात मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा लिहिली होती. औरंगजेबाच्या गैरहजेरीत दिल्लीचं तख्त ताब्यात घेण्याची मोठी संधी असल्याचं त्यांनी रामसिंगाला म्हटलं होतं. पण दुर्दैव महाराष्ट्राचं, रामसिंगांनी शंभूराजांच्या पत्राला फारसं गंभीरपणे घेतलं नाही. असं नसतं झालं तर दिल्लीचे तख्त मराठ्यांच्या ताब्यात आलं असतं आणि वेगळाच इतिहास लिहिला गेला असता. रामसिंग राजपूत असून स्वराज्य स्थापनेला आग्रही नव्हता. मोगलांची चाकरी करण्यात, त्यांच्यासाठी लढून शौर्य गाजवण्यात धन्यता मानणारे काही लोक होते. त्यातच रामसिंग होता. जर रामसिंगांनी या पत्राची दखल घेतली असती तर शंभूराजांनी आक्रमक पावलं उचलली असती आणि मग वेगळं राजकारण आकारास आलं असतं. इथे त्यांनी नक्कीच हंबीरराव मोहिते यांना पाठवलं असतं. शंभूराजांच्या बरोबरीने हंबीरराव या मोहिमेत औरंगजेबाला कैद करण्यास निघाले असते. दिल्ली आणि दिल्लीपती दोन्ही गोष्टी ताब्यात घेतल्या असत्या. मराठ्यांचं स्वराज्य दिल्लीपर्यंत पसरलं असतं. पण या जरतरच्या गोष्टी आता उपयोगाच्या नाहीत. मराठे औरंगजेबाच्या प्रचंड सेनेशी चिवटपणे लढत होते. याचा पुरावा म्हणून सुरतकरांनी जे पत्र मुंबईकरांना लिहिलं होतं त्यात ते असं लिहितात, जमिनीवरून बादशाह मोठ्या सैन्यानिशी संभाजीराजावर मोठ्या जोराने चढाई करत आहे आणि समुद्रमार्गे कोणी पाहिले नाही इतके मोठे आरमारही त्याच्या मुलकावर झडप घालीत आहे. परंतु संभाजी मोगलांना फारच जड जाईल यात शंका नाही. हे पत्र लिहिलं होतं दिनांक 26 जानेवारी 1683 रोजी.